आणि असं म्हणतात की कोणत्याही माणसाच्या हृदयाचा मार्ग त्याच्या पोटातनं जातो। पण सध्या दिल्ली दरबारी घडलेल्या घडामोडी पाहता पक्षांतराचा मार्गही पोटातनं जातो का याची चर्चा रंगतेय। आणि याला कारण आहे ठाकरेंच्या खासदारांनी शिंदेंच्या घरी केलेलं स्नेहभोजन। त्यामुळे ऑपरेशन टायगर लवकरच यशस्वी होणार का याचाही अंदाज बांधला जाऊ लागलाय। ऑपरेशन टायगर यशस्वी होण्याच्या मार्गावर, ठाकरेंच्या खासदारांची शिंदेंच्या घरी डिनर डिप्लोमसी, आदित्य ठाकरेंची तातडीनं दिल्लीत धाव, महाराष्ट्रातला राजकीय भूकंप दिल्ली मार्गे, 2022 सालच्या फुटीतून अजूनही न सावरलेल्या ठाकरेंना पुन्हा एकदा फुटीचा सामना करावा लागणार का याची चर्चा सध्या जोरात आहे। याचं कारण म्हणजे ऑपरेशन टायगरला आलेला वेग। एकीकडे पवारांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार केल्यामुळे उद्धव ठाकरे नाराज झाले। या सत्कार समारंभावरनं राजकीय वादाचा धुळा उडालेला असतानाच ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या घरी स्नेहभोजनात रमलेले। या स्नेहभोजनाची खबर मातोश्रीवर धडकली आणि आदित्य ठाकरेंनी थेट दिल्ली गाठल्याची चर्चा आहे। पण या दोनही पक्षातील खासदारांच्या डिनर डिप्लोमसीमुळे ऑपरेशन टायगरची डरकाळी राजधानी दिल्लीत घुमली आहे। आम्ही 4-5 जण होतो, ज्याला बंडू जाधव होती, मी होतो, मी असताना तर बंडू जाधव आणि मी 2 जण होतो। भाऊसाहेब वागचौरे नाही गेले असतील नंतर माहिती नाही, पण मी असताना मी 5 मिनिटाचं गेलो। मी काही जेवण वगैरे नाही केलं, पण सहज भेटून ज्यूस पिऊन आलो मी। पण सर ऑपरेशन टायगरची चर्चा असताना तुम्ही काही ऑपरेशन टायगर फिगर काही नाहीये, कुठल्याही प्रकारची कुठली उगा अफवा आहेत या सगळ्या गोष्टीच्या। कोणीही आमच्या संपर्कात नाहीये। अरे माझ्या पक्षाचे नेते मी भेट घेणं म्हणजे का उदारी आहे का? चला एवढे काय विचारावं हे सुद्धा तुम्ही ठरवलं पाहिजे राव। नाही पण ज्या पद्धतीनं ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू ए टायगर फिगर फेल आहे टायगर, चल फेल फेल आहे फेल सब फेल सब। अरे बघा पाहुणचार असले मला एक मिनिट माझं म्हणणं आहे, हे IBN लोकमतला आहेत, तुम्ही कोणत्याला ABPला आहेत। उद्या हेनी काही कार्यक्रम ठेवला तुम्ही जाणार नाही का? तुम्ही हेड ऑफिसला विचारणार मी जाणार आहे त्याच्याकडे म्हणून? ऐन व्हॅलेंटाईन वीक मध्येच ठाकरे आणि शिंदेंच्या खासदारांमधलं जुनं प्रेम जरा जास्तच बहरून आलं। दोनही बाजूच्या खासदारांनी एकमेकांसोबत डिनर डेटचं प्लॅनिंग केलं। पहिली डेट होती श्रीकांत शिंदेंच्या घरी। शरद पवारांनी एकनाथ शिंदेंना दिलेल्या पुरस्काराची दृश्य नजरेस साठवत संजय दिना पाटील थेट शिंदेंच्या घरी स्नेहभोजनाला पोहोचले। शिंदेंच्या बंगल्यातल्या लॉनमध्ये डिनर डेट बहरत असताना इकडे ठाकरेंचे खासदार नागेश पाटील आष्टीकरांकडे सुद्धा डिनर पे चर्चा रंगलेली। जुनी साथ, जुनी मैत्री आणि जुने संबंध जपत नरेश म्हस्के आणि श्रीरंग बारणे हे शिंदेंच्या घरून थेट आष्टीकरांच्या निवासस्थानी स्नेहभोजनासाठी आले। तर तिसरी डिनर डेट रंगलेली आदित्य ठाकरे मुंबई दिल्ली प्रवासात असतानाच। ठाकरे दिल्लीत लँड होण्याआधीच संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर आणि भाऊसाहेब वागचौरे या ठाकरेंच्या खासदारांनी शिंदेंचे खासदार आणि मंत्री प्रतापराव जाधवांच्या घरच्या जेवणाचा आस्वाद घेतला। हे सगळे मला वाटतं ठाकरे गटांची लोक जे आहेत त्यांना आता संन्यास घेण्यापर्यंत मार्ग उरला नाही आहे। त्यामुळे आता त्यांना पर्याय शोधत आहेत आणि त्यामुळे आता हे रोज आपल्याला पाहायला मिळणार आहे, कोण अडचणीत आहे, कोण कोणा संपर्कात आहे। मला वाटतं आपण सगळे एक मात्र एवढंच आहे की शेवटी राजकीय स्थित्यंतरामध्ये लोकांना शेवटी स्थैर्य पाहिजे असतं, त्याचा तो परिणाम आहे। एकनाथ शिंदे साहेबांचा सत्कार केल्यामुळं काही लोकांनी आता जेवणावर देखील बंधनं आणलेली आहेत की आमदारांनी खासदारांनी जेवायला जात असताना परवानगी घ्यावी अशा पद्धतीच्या सूचना काहीतरी मिळालेल्या आहेत। मला फक्त भीती एवढीच वाटते की भविष्यामध्ये काय जेवावे याचे आदेश निघू नये। दोनही शिवसेनेतल्या खासदारांमधली ही डिनर डिप्लोमसी पाहून ठाकरे अस्वस्थ झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। आणि याच पार्श्वभूमीवर ठाकरेंनी आपल्या खासदारांसाठी थेट एक फरमान काढल्याचं बोललं जात आहे। आणि ते फरमान असं की शिंदेंच्या शिवसेनेतल्या नेत्यांनी बोलावलेल्या स्नेहभोजनाला जाण्यापूर्वी ठाकरेंच्या खासदारांनी मातोश्रीची परवानगी घ्यावी। महाराष्ट्रामध्ये सरकार आता बहुमताचं निवडणूक आयोगाचं बसलेलं आहे। त्याच्यात भाजप एक घटक पक्ष आहे, मग मिंदे गट आहे आणि एक फुटलेली राष्ट्रवादी आहे। ह्या तिन्ही पक्षांनी फोडाफोडीच्या पुढे जाऊन ठीक आहे तुम्ही जेवढा आमचा पक्ष फोडायचा ना फोडा, ज्यांना घ्यायचे भ्रष्ट असतील घ्या, ज्यांच्यावर डाग असतील आम्ही बोलत नाही डाग अच्छे, भाजप बोलतं डाग अच्छे, पण घ्यायचं असेल घ्या। हे सगळं झाल्यानंतर
जनतेचे प्रश्न जे आहेत आणि तुमच्या जाहीरनाम्यात जे प्रश्न होते किंवा मांडलेले विषय होते त्याच्यावर कधी काम करायला लागणार आहे? गेले काही दिवस चर्चेत असलेलं ऑपरेशन टायगर यशस्वी करायचं असेल तर शिंदेंना ठाकरेंचे 9 पैकी 6 खासदार आपल्याकडे वळवावेच लागतील. आतापर्यंत संजय दिना पाटील, संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर आणि भाऊसाहेब वागचौरेंनी शिंदेंच्या डिनर डिप्लोमसीला हजेरी लावली. आता ते जेवणापाठोपाठ पक्षप्रवेशाचंही निमंत्रण स्वीकारतात का, यावर ठाकरेंच्या शिवसेनेचं राजकीय भवितव्य अवलंबून असेल. त्याचबरोबर ऑपरेशन टायगरची सुरुवात ही डिनर डिप्लोमसीनंच तर झाली नाही ना, अशी चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. प्रशांत लीला रामदाससह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, दिल्ली.